इकडे नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातच्या कारनाम्यानंतर नवी मुंबईमध्ये एका तरुणाचा कारनामा समोर आलाय। 10वी पास असलेला 21 वर्षीय आदर्श म्हात्रे या आरोपीने लग्नाचं आमिष दाखवत डझनभर महिलांचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप होतोय। मॅट्रिमनी या लग्न जुळवणाऱ्या एका वेबसाईटवरती जाऊन उच्च शिक्षित गलेलठ्ठ पगार असणाऱ्या महिलांना तो लक्ष्य करायचा। त्याने स्वतःची 12 वेगवेगळी नावानं प्रोफाईलही बनवली होती आणि तरुणींना जाळ्यात तो ओढायचा। शास्त्रज्ञ, डॉक्टर, उच्चपदस्थ अधिकारी, बँक अधिकारी असे वेगवेगळ्या ठिकाणी कामावर असल्याचं तो सांगत होता। उच्च राहणीमान ठेवून लग्न करायचं आहे असं सांगून तरुणीसोबत लगट करायचा। अनेक मुलींकडून त्याने पैसे सुद्धा उकळल्याचं समोर येतंय। हे प्रकरण नेमकं काय आहे? तर 21 वर्षीय तरुणानं 12 महिलांचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे। शास्त्रज्ञ, डॉक्टर, इंजिनियर असं उच्चपदस्थ असल्याचं सांगून तो शरीर संबंध ठेवायचा। गलेलठ्ठ पगार असणाऱ्या महिलांना त्याने लक्ष्य केलेलं होतं। 12 वेगवेगळ्या नावांचे प्रोफाईल्स बनवून त्याने तरुणींना गंडा घातलेला होता। लग्नाचं आमिष दाखवून डझनभर महिलांचं शोषण त्याने केल्याची माहिती समोर येते। मुंबई, नवी मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, यवतमाळ आणि नागपूरमध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल आहे। उच्च राहणीमान असल्याचं दाखवून तो तरुणींसोबत लगट करायचा। केवळ 10वी पास असताना सुद्धा तो उच्च शिक्षित असल्याचं भासवत होता। पैशांची गरज असल्याचं भासवून त्याने लाखो रुपये उकळल्याचंही समोर आलंय। एका महिलेकडून लुबाडलेले पैसे तो दुसऱ्या महिलेला फसवण्यासाठी वापरायचा। फसवणूक झालेल्या महिलांचा आकडाही वाढण्याची भीती आहे।